आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। विभागीय क्रीडा संकुलातील जलतरण तलावाचा फिल्टर प्लांट कधीही बंद पडण्याच्या मार्गावर, दुरुस्ती आणि देखभाल ठेकेदारांकडे, पण नवीन यंत्रणा बसवण्यास क्रीडा अधिकाऱ्यांची टाळाटाळ। एरोड्यातील विभागीय क्रीडा संकुलाच्या जलतरण तलावात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सराव करत असतात। या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे 50 फूट लांबीचे जलतरण तलाव, लहान मुलांचा तलाव आणि डायव्हिंग पूल आहे। मात्र येथील फिल्टर प्लांट गंजलेल्या अवस्थेत असून जुने झाल्यामुळे कधीही ते बंद पडू शकते। जलतरण तलावाचा ठेका असलेल्या ठेकेदार दुरुस्ती आणि देखभाल कसेबसे करतात, मात्र त्यांना नवीन फिल्टर प्लांट बसवणं शक्य नाही। त्यामुळे हा जलतरण तलाव कधीही बंद पडू शकतो। त्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जलतरणपटूंना सरावापासून वंचित राहावं लागणार असल्याची शक्यता आहे। एरोडा येथील विभागीय क्रीडा संकुलातील जलतरण तलावाची दुरवस्था होण्याच्या मार्गावर आहे, कारण याचा फिल्टर प्लांट गंजलेल्या अवस्थेत असून ठेकेदार तात्पुरती मलमपट्टी करून तलाव चालवत आहेत। ठेकेदारांकडे निविदेतील अटी आणि शर्तीप्रमाणे फक्त देखभाल आणि दुरुस्तीचं काम आहे। तसंच लाईफगार्ड आणि प्रशिक्षक नियुक्ती करणं बंधनकारक आहे। मात्र जलशुद्धीकरण यंत्रणा नवीन बसवणे क्रीडा विभागाचं काम आहे। गेली कित्येक वर्ष क्रीडा विभागाने याकडे दुर्लक्ष केलं आहे। म्हणून जलशुद्धीकरण यंत्रणा बंद पडल्यास जलतरण तलाव बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। गेली कित्येक वर्ष बंद पडलेला डायव्हिंग पूल ठेकेदार तब्बल 8 लाख रुपये खर्च करून सुरू करत आहे। मात्र जलशुद्धीकरण यंत्रणा बंद पडल्यास हा पैसा सुद्धा वाया जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज, पुणे। सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।